हा तर मित्रांनो नमस्कार। आपला दैनंदिन वॉकिंगचा आता जो आहे आजचा आपण व्हिडिओ क्रमांक 95 बनवत आहे आणि आता यामधलं जे आपण एक हे केलं होतं की 100 व्हिडिओ पूर्ण करायचे आहे। तर यानंतर ते व्हिडिओ आपण कंटिन्यू करायचे की नाही ते निश्चित तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील करा। कारण आज दैनंदिन वॉकिंगचा पहिला व्हिडिओ मित्रांनो आज 2-2.5 महिन्यापूर्वी स्टार्ट केला होता आणि आज आपण 95 नंबरचा व्हिडिओ बनवत आहे। आणि येत्या भविष्यात जे आहे तर जे प्रॉब्लेम्स आपल्याला येत आहेत आणि शहरी भागामध्ये खास करून राहणाऱ्या लोकांसाठी जे आपलं दिनचर्या आहे किंवा आपण मॅक्झिमम शहरी भागामध्ये शेती केल्या जाते, परंतु ज्याला आपण 90% म्हणतो आपण इतर कामात असतो। मग एखादा हॉटेलिंग व्यवसाय असेल किंवा व्यापारी असेल, कपडा व्यापारी, इतर धान्य व्यापारी, तर यांचं आणि नोकरदार वर्ग ज्यामध्ये आपण पाहतो की बैठक काम आपलं जास्त असते। तर त्यामध्ये रोज आपल्याला जॉबवर 7-8 तास बसावं लागतं आणि कधी-कधी बँकिंगवाल्याला तो हिशोब क्लिअर होईपर्यंत 8-9 वाजेपर्यंत घरी जाता येत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःला 1 तास आपण दिला तर निश्चित त्याचं आरोग्यावर आपले सकारात्मक परिणाम होतात। म्हणून आपण रोज 1 तास स्वतःसाठी दिला पाहिजे आणि ज्यामध्ये वॉकिंग असेल, रनिंग असेल, दिवसभर आपल्याला म्हणजे थकल्यासारखं होणार नाही आणि एक पॉझिटिव्ह आपला दिवस जाईल। आणि या माध्यमातून मग आपण सुरुवात जर केली नसेल तर निश्चित करा, कारण की आता हे वातावरण आपण आल्हाददायक आहे। एक छत्री आपल्या सोबत असणं गरजेचं आहे, यापेक्षा जास्त काही नको आणि एक मनाची तयारी। तर त्यानुसार आपण रोज स्वतःसाठी 1 तास द्या आणि आपल्या व्हिडिओला फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला दररोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील। सध्या आम्ही याच ट्रॅकने मागील अनेक दिवसापासून फिरतोय। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा आपला हा ट्रॅक आहे। आपण बघू शकतो आता सध्या की इथे फिरत असताना खालच्यापेक्षा जास्त हवा येते, कारण जमीनपेक्षा 25 ते 30 फूट 40 फूट उंचावरून आम्ही इथून वॉकिंग करत असतो, म्हणून अशा या नैसर्गिक व्ह्यू आपल्याला दिसतो। तर आपण देखील दैनंदिन वॉकिंग आपली सुरू ठेवा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।